शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची माजी नगरसेविका संध्या विपुल जोशी सध्या आमच्यासोबत आहे। ताई, आज तुम्ही शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत, काय भूमिका असणार आहे तुमची, काय सांगाल? मी एवढंच शिंदे साहेबांबद्दल एवढंच बोलीन की त्यांच्या कामाबद्दल त्यांनी 2.5 वर्षामध्ये जे मुंबई महानगरपालिकेवर जे प्रेम केलेलं आहे आणि त्यांनी जी कामं करून दाखवलेली आहेत त्या कामावर इम्प्रेस होऊन आणि त्यांच्या कामाबद्दलच आणि त्यांनी पहिली गोष्ट आज जो मुद्दा उपस्थित केलेला आहे लाडकी बहीण, त्याबद्दल त्यांनी महिलांबद्दलचं सक्षमीकरण कारण आज मी महिला आहे, आज 17 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करते आहे आणि त्याबद्दल मी त्यांना एवढंच सांगेन की त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जे त्यांनी कामं दर्शवलेली आहेत आणि आज लाडकी बहीण या बद्दल त्यांनी जे महिला सक्षमीकरणाचा जो धोरण त्यांनी हातात उचललेला आहे त्याबद्दलचं मला खूप त्यांच्याबद्दल अभिमान आहे आणि त्याच्यामुळे मी आज जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाबद्दल मी ठाम आहे। पण तुम्ही 3 टर्मची नगरसेविका आहेत, तर उभाटामध्ये होते, नाराजगी आहेत का काही? अजिबात नाही। मी फक्त एवढंच याबद्दल सांगेन की शिंदे सरकारांनी जे 2.5 वर्षामध्ये आज मुंबई महानगरपालिकेमध्ये कामाचा धडाडा दाखवलेला आहे त्या कामालाच इम्प्रेस होऊन मी या निर्णयावर ठाम राहून या गटामध्ये प्रवेश करत आहे। विधानसभा निवडणूक येणार आहेत, त्याच्यासाठी तर नाही आहे ना पक्ष प्रवेश? अजिबात नाही, अजिबात नाही, कुठलाही त्याच्याबद्दल निर्णय नाही। मला जे काही पक्षप्रमुख जे पक्षामध्ये जे धोरण असेल त्या धोरणाचा जो निर्णय असेल तो निर्णय मला मान्य असेल। मला काय अपेक्षा आहे, काय जबाबदारी तुम्हाला पाहिजे? मला जे शिंदेसाहेब जे मला जबाबदारी देतील तो जबाबदारीवर मी ठाम असेल। तो साहेब, आदित्य साहेब तुमच्या जवळचे होते, खूप चांगला संबंध होता तुमच्या, तर काही मी 2 टायमाला 2007 आणि 2012 ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होती त्यावेळेलाही माझं तेच धोरण होतं की मला सरकारमध्ये ह्याच्यामध्ये राहून मला काम करायचं होतं, म्हणून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्यामध्ये मी प्रवेश केला होता आणि त्यावेळेलासुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला एकदा प्रभाग समिती अध्यक्षसुद्धा बनवलं होतं, 2 टर्म मला एज्युकेशन चेअरमॅनसुद्धा बनवलं होतं। मला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट केलं होतं, मला त्यांच्याबद्दल काहीही रागरुसवा नाही। फक्त शिंदे सरकारांनी खूप 2.5 वर्षामध्ये जी काही कामं करून दाखवलेली आहेत, जे खड्ड्यामुक्त मुंबई महानगरपालिकेला करून दाखवले आहे, सिमेंटचे काँक्रिटीकरणाचे रस्ते दाखवले आहे, जे आपण बघतोय कोस्टल रोडबद्दलचं आपण जे धोरण बघतो आहे, आता ठाणा मार्गावरचा रोड आपण जो आता थोड्याच दिवसात आपण ओपन करणार आहोत त्याच्याबद्दलचं धोरण बघतोय आणि स्पेशली मी एवढाच भर देईन की लाडकी बहीण हा जो सक्षमीकरणाचा महिलांसाठी जे धोरण केलेलं आहे, कारण माझ्या वॉर्डामध्ये मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटामध्ये असली तरीसुद्धा आम्हाला आदेश होते की आपण प्रत्येक शाखेमधून फॉर्म भरायचे आणि मी गोराईची नगरसेविका पूर्वी होती, तरीसुद्धा गोराई चारकोप या ठिकाणी मी जवळपास 24,000 घरोघरामध्ये 24,000च्या आसपास घरोघरात फॉर्म वाटून आज माझ्याकडे 4,500 फॉर्म जमा झाले आणि त्या माध्यमातून जवळपास 4,500 फॉर्म माझ्याकडे जमा होऊन त्या लोकांना 70-80% महिलांना आज त्यांच्या अकाउंटमध्ये खात्यामध्ये जमा पैसे झालेले आहेत आणि त्याच निर्णयावर ठाम राहून मी या पद्धतीचा निर्णय आजच्या तारखेला घेतलेला आहे आणि आज 4 वाजता माझा हा प्रवेश एकनाथजी शिंदे साहेबांच्या हातून माझा प्रवेश हाच होणार आहे। तुमच्यासोबत आणखी किती लोक पक्ष प्रवेश करणार? माझ्याबरोबर आज माझे गुरु, माझे वडील, आज आपले विभाग प्रमुख प्रकाशदादा सुर्वे यांच्या माध्यमातून आमचा हा प्रवेश होतो आहे आणि माझ्याबरोबर माझे सहकारी, माझे 2 माजी शाखा प्रमुख, माझे 2 कार्यालय प्रमुख, माझ्याबरोबर 7 उपशाखा प्रमुख, माझ्या 4 महिला उपशाखा संघटक आणि असंख्य असे कार्यकर्ते माझ्या वॉर्डातले आणि गोराईमधले असंख्य अशा माझे कार्यकर्ते सकट आज जवळजवळ 45 ते 50 बसेस घेऊन आम्ही आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या ऑफिसला जाऊन नंदनवनला जाऊन आम्ही हा प्रवेश घेणार आहोत। विधानसभा निवडणूक येणार आहेत, त्याच्यामध्ये तुमची काय भूमिका असणार आहे, तुमची काय इच्छा आहे? जे एकनाथजी शिंदेसाहेब जो पक्षाचा निर्णय असेल, जो कॅन्डिडेट तिथल्या कॅन्डिडेटसाठी युतीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवारासाठी आम्ही सगळेजणं त्यांच्या निर्णयावर आदेश देऊन आदेशाचं पालन आम्ही त्यांच्या पद्धतीने उमेदवारीची मागणी करणार आहेत का तुम्ही तुमच्या? ह्या ठिकाणी BJPचा कॅन्डिडेट एवढे परंपरागत जो चालून आलेला आहे त्या माध्यमातून जो कॅन्डिडेट असेल ते आता पक्षप्रमुखांची जी इच्छा असेल त्या इच्छेनुसार आम्ही काम करू। कॅमेरामॅन आदिलचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।